असा स्त्रियांचा नेहमी आरोप असतो आणि तो बहुतांश प्रमाणामध्ये खराच आहे, की पुरुष बोलत नाहीत, शेअर करत नाहीत, ओपन अप होत नाहीत. त्यांच्या मनात काय चाललंय ते सांगत नाहीत. याच्या मागचं कारण असं आहे ना, दुर्दैवानं पुरुषांना लहानपणापासून अशाच पद्धतीनं वाढवलेलं असतं, की तू जास्त बडबड केली, तर तू वीक आहेस, तू दुबळा आहेस आणि तो फ्रंट स्ट्राँग फसाड सतत दाखवत राहायचं, की मी स्ट्राँग आहे. तर याच्या मागे असं कारण आहे, की त्यांना वाढवलेलंच तसं आहे. मग आपण काय करू शकतो स्त्रिया म्हणून? तर माझ्या असं निरीक्षणास आलंय, की पुरुष त्यांची व्हल्नरेबल बाजू म्हणजे त्यांची दुबळी बाजू किंवा भरपूर बोलणं, शेअर करणं, त्यांच्या भावना व्यक्त करणं, हे कधी करतात? जेव्हा त्यांना सेफ स्पेस असते तेव्हा. दुर्दैवानं खरा पुरुष म्हणजे तो सतत स्ट्राँग असणार आणि त्याला कुठल्याच भावनांनी तो कधीच हादरूनच नाही जाणार. त्यामुळे त्यांना भीती वाटते, की आपलं अट्रॅक्शन कमी होईल का? आपण जर रडलो, आपण जर असं मान्य केलं, आपण बोलायला लागलो, की वाट लागली आहे ऑफिसमध्ये किंवा मला कळत नाहीये, मला सुधरत नाहीये काय करावं? हे जर ते ओपन अप झाले, तर कदाचित समोरच्या स्पेशली पार्टनरला आपण सेक्सी वाटणार नाही. आपण खरा स्ट्राँग पुरुष वाटणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी ओपन अप व्हावं यासाठी आपण त्यांना चांगली सेफ स्पेस आणि ते कम्युनिकेशन सतत ठेवणं, नॉन जजमेंटल असणं आणि ऐकून घेणं शांतपणे आणि लगेचच कन्क्लुजनला न येता, लगेचच सल्ला न देता, फक्त "मी बरोबर आहे तुझ्या" आणि व्हॅलिडेशन करणं म्हणजे जे आता तुला वाटतंय ते वाटणं अतिशय नैसर्गिक आहे. तेवढं एम्पॅथेटिकली नॉन जजमेंटल होऊन तुम्ही त्यांना अजिबात कुठचेच ताशेरे, टोमणे न मारता, जज न करता आणि सिक्रेट्स पोटात ठेवले, तर ते 100% तुमच्यासमोर ओपन अप होतील.